हे एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. हा जो माझ्या चेहऱ्यावरचा तुम्ही ग्लो बघताय ना, हा मी कोणतेही पैसे न घालवता फक्त आणि फक्त 5 स्टेपमध्ये मिळवलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला सुद्धा हेल्दी आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही बघू शकताय मी कोणत्याही प्रकारचं ऑइल म्हणा किंवा काही चेहऱ्याला अप्लाय नाही केलेला आहे. जो सुरुवातीचा व्हिडिओ होता तो आपला मसाज केल्यानंतरचा होता आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. तर मंडळी, आपल्याला करायचं एवढं आहे की आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता, जे की आपल्या चेहऱ्यावर लावता येईल. जसं की तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता, आल्मंड ऑइल घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारचं ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्याने आपल्याला मसाज करायची. तर करायचं काय आहे, करायचं पहिल्यांदा आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 असे प्रेशर पॉइंट दाखवते जे आपण प्रेस करून आपल्याला ग्लोईंग आणि हेल्दी स्किन मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकताय असं व्हिडिओमध्ये मी चेहऱ्यावरती दाखवते प्रेशर पॉइंट, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला रिंग फिंगर्स उपयोग करायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती जिथे जिथे मी तुम्हाला प्रेशर पॉईंट सांगितले आहे तिथं आपल्याला सर्क्युलर मोशनने आपल्याला असं मसाज करायचे आहे. आणि मसाज हे आपल्याला हलक्या हाताने करायचे आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पहिली स्टेप पार पाडली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये येऊयात. दुसरी स्टेप ही आहे की नाकाच्या थोडंसं अलीकडे आणि बुबुळांच्या मध्ये तिथं आपल्याला एक प्रेशर पॉइंट आहे, तो आपल्याला प्रेस करायचा आहे. मी तुम्हाला आधी सांगितल्या प्रकारे क्लॉकवाईज आपल्याला ते फिरवायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला मसाज करायचे आहे. तर मंडळी, आता तिसऱ्या स्टेपकडे येऊयात. तर ही जी स्टेप आहे ना, ही खूप म्हणजे मला तर फार आवडते, कारण का ह्याचे खूप सारे फायदे आहेत. जसं की आपल्याला चिन लाईन असेल तर चिन लाईन सुद्धा आपल्याला घालवण्यास, शार्प करण्यास आपल्याला मदत होते. तर मी जसं व्हिडिओत दाखवते ना त्याप्रमाणेच आपल्याला वरच्या दिशेने फिरवायचं आहे. तर मंडळी, एक लक्षात ठेवा, आपण ज्या पण स्टेप करतोय त्या सगळ्या आपल्याला चेहऱ्याच्या वरच्या दिशेने फिरवायच्या आहेत. चुकीच्या दिशेने करायचं नाही. मी ज्या प्रकारे सांगितले तसंच करायचं आहे तुम्हाला. तर मंडळी, आता चौथ्या स्टेपकडे येऊयात. आणि ही स्टेप माझी खरंच खूप फेवरेट आहे, कारण का मला खरंच ह्याचा खूप उपयोग झाला होता. जेव्हा मला डार्क सर्कल्स झाले होते तेव्हा खूप प्रमाणात माझे कमी झाले होते. मंडळी, मी खूप म्हणजे पूर्णतःच गेले होते असं मी सांगता येणार नाही, पण हां, त्याचं प्रमाण कमी झालं तर एवढं मात्र आहे. आणि ही जी स्टेप आहे ती आपल्याला डोळ्यांच्या भोवती अलगद हाताने आपल्याला सर्क्युलर मोशनने आपल्याला आपले फिंगर्स फिरवायचे आहेत. कोणाला रिंकल्स असतील किंवा डार्क सर्कल्स असतील त्याच्यासाठी खूप उपयुक्त अशी स्टेप आहे. आणि ही रेग्युलर बेसिसवर करा. जर तुम्हाला दिवसभरातून टाईम नसेल तर दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री तुम्ही झोपण्याच्या अगोदर थोडंसं तेल लावून किंवा सिरम लावून तुम्ही ही स्टेप करू शकता. तुम्हाला खूप जास्त फायदा जाणवेल त्याचा. मंडळी, आता सगळ्या स्टेप झालेल्या आहेत, पण तुमच्यासाठी मी एक अजून ॲड ऑन स्टेप सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकताय, ही योगाची स्टेप आहे आणि खूप जण करतात आणि ह्याचे खूप सारे बेनिफिटसुद्धा आहेत. ग्लोईंग स्किन आणि जर तुम्हाला गालावरचं फॅट कमी करायचं असेल तर ह्या स्टेपचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि मंडळी, व्हिडिओत मी ज्या प्रकारच्या स्टेप सांगितल्या आहेत त्या खरंच खूप उपयोगी पडतात. मी खरंच माझी वीकली जे रुटीन असते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि मला त्याचा खरंच फायदा जाणवतो. आणि तुम्हाला सुद्धा हे व्हिडिओज आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.